परवा एकदा प्रवास करत असताना माझ्या शेजारी एक तरुण कानामध्ये इयरबड्स घालून गाणी ऐकत असताना मला लक्षात आलं। प्रवास करत असताना गाडीचा आवाज खूप जोरात होता आणि त्यातच ह्यानं किती मोठ्या आवाजातून हे गाणं तो ऐकत असेल याचा मला अंदाज आला। आणि मग लक्षात आलं की नुकत्याच पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना ऐकायला यायचं बंद झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी अनाउन्समेंट केली होती की हेडफोन आणि इयरबड्स यांचा वापर टाळा। आणि मग लक्षात आलं की आपण या विषयावर एक व्हिडिओ बनवूया। मित्रहो, आपली फोन ही एक गरज आहे आणि यातूनच अनेक गरजा निर्माण झालेल्या आहेत। त्यातून आपण काही वेळा कॉल उचलत असतो, काही वेळा ऑनलाईन सेशन करत असतो, अभ्यास करत असतो, अशा बऱ्याच कारणासाठी आपण मोबाईल वापरत असतो। मात्र हे करत असताना आज तरुणाईमध्ये एक ट्रेंड चाललेला आहे की प्रत्येक वेळी त्यांच्या कानामध्ये आपल्याला इयरबड्स आणि हेडफोन्स दिसतात। गाणी ऐकण्याचा ट्रेंड वाढलेला आहे आणि मग हे गाणी ऐकत असताना किंवा अनेक प्रकारचे प्रोग्राम्स, सेशन्स, पिक्चर्स बघत असताना ही मुलं कानामध्ये सतत हेडफोन वापरत असतात। आज तरुण वय असल्यामुळे यांच्या लक्षात येणार नाही, पण कालांतरानं यांच्या कानावरती त्याचा विपरीत परिणाम होऊन ऐकू येण्याच्या समस्यासुद्धा येऊ शकतात। त्याचबरोबर या इयरबड्स आणि हेडफोन्सचे दुसरेसुद्धा दुष्परिणाम आहेत। ते म्हणजे की इयरबड्सचे जे रेडिएशन्स आहेत ते कंपॅरेटिव्हली हाय आहेत आणि त्यामुळं डोकेदुखी किंवा याचा ब्रेनवरतीसुद्धा या परिणाम होऊ शकतो। त्याचबरोबर काही वेळा आपण अशा न्यूजसुद्धा ऐकतो की इयरबड्सचा कानामध्ये स्फोट झालेला आहे। मग विचार करा की ऐकू यायचं कमी येणं किंवा बंद होणं, त्याचबरोबर याच्या रेडिएशन्सचा ब्रेनवरती परिणाम होणं आणि काही वेळा कानामध्ये ब्लास्ट होणं, असे दुष्परिणाम किंवा अशा मोठ्या संकटांना सामोरं आपण जाऊ शकतो या सवयीमुळं। म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की जर का तुम्हाला हेडफोन वापरणं आवश्यक असेल तर इयरबड्स ऐवजी तुम्ही जर का वायर्ड हेडफोन वापरले तर कंपॅरेटिव्हली तुम्ही रिस्क फॅक्टर कमी करू शकता। दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्हाला खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या साधनांचा उपयोग करायचा आहे त्याच वेळी करा। म्हणजेच एक व्यवस्था म्हणून आपल्याला दिलेला आहे, तो काय ट्रेंड नव्हे, ती काय फॅशन नव्हे की प्रत्येक वेळी आपण कानात ऐकूनच त्याचा वापर करावा, अशी काहीही गरज नाही। जेवढी गरज आहे, जे आपण टाळू शकत नाही, अशा गरजेच्या वेळीच जर का आपण हेडफोनचा वापर केला तर भविष्यकाळामध्ये येणारे धोके आपण टाळू शकतो। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली याबद्दल नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रियजनांच्या बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये येणारी रिस्क वाचवण्यासाठी हातभार लावू शकता।